शेफाली जरीवालाचा मृत्यू अनेक प्रश्न सोडून गेलाय। शेफाली सौंदर्य टिकवण्यासाठी काही औषधं घेत होती, त्यामुळे त्यातच तिचा मृत्यू झाला की जास्त काळ उपाशी राहून शिळं अन्न खाल्ल्यानं, या अनुषंगानं पोलीस तपास करतायत। पाहूया काटा लगा गर्लच्या डेथ मिस्ट्रीवरचा हा एक रिपोर्ट। काटा लगा गर्ल शेफाली जरीवालाची मनाला चटका लावणारी एक्झिट मागे बरेच प्रश्न सोडून गेली। आत्ताश कुठे 40 ओलांडलेली शेफाली हृदयविकाराच्या झटक्यामुळे गेली, पण तिच्या निधनानंतर तिच्या मृत्यूबाबत अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत। काही जण म्हणतात की बिग बॉसचं घर ही एक शापित जागा आहे, तर काहींचं म्हणणं आहे की ग्रहांच्या स्थितीवरून तिला तिच्या मृत्यूबद्दल अगोदरच कल्पना देण्यात आलेली। 8th हाउस में चंद्र और केतु और बुध ये 3 बैठे हुए हैं। ओके। तो चंद्र और केतु का जो कॉम्बिनेशन होता है वो सबसे बुरा होता है। मतलब चंद्र क्या है, मन। केतु क्या है, केतु के पास शरीर नहीं है, उसके पास बॉडी है। ओके। ठीक है, तो वो दोनों जब एक साथ बैठते हैं ना, तो ये सबसे गंदा कॉम्बिनेशन है। और 8th हाउस इज फॉर लॉस, सडन डेथ। हे झाले सोशल मीडियावरील चर्चेचे विषय, पण शेफालीच्या मृत्यूबाबत एक गंभीर मुद्दा चर्चेला जातोय, आणि तो मुद्दा म्हणजे अँटी एजिंग ट्रीटमेंटचा। आपलं सौंदर्य टिकवण्यासाठी आणि चिरतरुण दिसण्यासाठी शेफाली काही औषधं घेत असल्याची बाब तिच्या जवळच्या व्यक्तींकडून अधोरेखित केली जाते। आणि धक्कादायक बाब म्हणजे शेफाली ही औषधं कोणत्याही डॉक्टरांच्या सल्ल्याविना घेत होती। यामुळे पोलीसही त्या अनुषंगानं शेफालीच्या मृत्यूचं गूढ उकलण्याचा प्रयत्न करतायत। मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्ट येईपर्यंत मृत्यूच्या कारणाबाबत सस्पेन्स कायम राहणार आहे। पण सौंदर्य टिकवण्यासाठी घेतली जाणारी ही औषधं शरीरावर काय परिणाम करतात आणि त्यांचा खरंच उपयोग होतो का, याबद्दल तज्ञ डॉक्टरांचं मत आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला। आपल्या शरीरातलं इन्फ्लमेशन कमी करणे, म्हणजे आपल्या शरीरातली सूज कमी करणे, त्याच्या व्यतिरिक्त ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करणे, म्हणजे जे आपले सेल्स स्ट्रेस मध्ये जातात त्यांना कमी करणे। त्याच्यानंतर ते आपले हॉर्मोन्स बॅलन्स करतात, म्हणजे हॉर्मोन्सला समतोल ठेवण्यात मदत करतात। आपल्या डीएनए वरती डीएनए रिपेअरचं काम करतात, जे नवीन पेशी तयार करून जुन्या पेशी नष्ट करतात, आणि ह्या सगळ्या प्रकारे अँटी एजिंग मध्ये मदत होते। पण प्रश्न हा आहे की या औषधांचा तिच्या हृदयावर काही परिणाम झाला का? सौंदर्य रिलेटेड आपले अँटी एजिंग औषधं आहेत, बरेच लोक ते अनप्रिस्क्राईब्ड बिना डॉक्टरच्या सल्ल्याचे घेतात। त्याच्या पायी शरीर ओव्हरबर्डन होतं आणि आपलं शरीर म्हणजे किडनी आणि लिव्हर वरती जोर पडतो, तर त्या पायी हार्ट अटॅक येऊ शकतो। पण जर योग्य सल्ल्याने, जर योग्य डॉक्टरकडे, जसं डर्मॅटोलॉजिस्टकडे जर घेतलं तर तसं व्हायची शक्यता कमी होते। शेफालीच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी म्हणजेच 27 तारखेला तिच्या घरी एक पूजा ठेवण्यात आली होती। त्या पूजेसाठी तिनं उपवास केला होता। उपवास सोडताना तिनं ताजं अन्न खाण्याऐवजी फ्रीजमध्ये ठेवलेला फ्राईड राईस खाल्ल्याचं कळत आहे। मात्र रात्री अचानक तिची तब्येत बिघडली, तिचं शरीर थरथरू लागलं आणि अचानक ती बेशुद्ध पडली। यानंतर तिला ताबडतोब तिचा नवरा पराग त्यागी याने रुग्णालयात दाखल केलं, पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला। मृत्यूपूर्वीचा हा घटनाक्रम पाहता उपाशीपोटी तिने काही औषधं घेतली असावीत आणि त्याचा परिणाम तिच्या शरीरावर झाला असल्याची शक्यता पोलीस तपासतायत। या दाव्याला पुष्टी देणाऱ्या बऱ्याच गोष्टी आंबोली पोलिसांना शेफालीच्या अंधेरीतल्या घरी आढळल्या। शेफालीच्या घरात फ्रीजमध्ये आणि टेबलच्या ड्रॉवरमध्ये मोठ्या प्रमाणात औषधं सापडली आहेत। यामध्ये ग्लुटाथिओन सारख्या अँटी एजिंग औषधांचाही समावेश आहे। 8 वर्षांपूर्वी डॉक्टरांच्या सल्ल्यानं तिने ही औषधं घेण्यास सुरुवात केली, पण काही काळानंतर मात्र तिने कोणत्याही वैद्यकीय मार्गदर्शनाशिवाय औषध घेणं सुरू ठेवलं। याशिवाय शेफालीला ऍसिडिटीचाही प्रचंड त्रास होता। हायपर ऍसिडिटीसाठी घेतल्या जाणाऱ्या पॅन्डी नावाच्या कॅप्सूल्सही शेफालीच्या घरी पोलिसांना सापडल्या। खरं तर शेफालीनं 10 महिन्यांपूर्वीच तिचा बिग बॉस 13 मधला सहकारी पारस छाबराच्या मुलाखतीत तरुणांना व्यायाम आणि योग साधना करण्याचा सल्ला दिलेला, ज्यात क्रीम आणि अँटी एजिंग औषधांनी काहीही होत नाही असं तीच म्हणाली होती। मेरी कोई बुरी आदतें हैं नहीं, मैं फ्राइड खाना नहीं खाती, मैं ऐसी शराब वराबी, मुझको ऐसी कोई शौक ही नहीं। तो आई थिंक वो जो इतना डिसिप्लिन रहा है ना इतने सालों का, वो आज पे कर। एंड आई ऑलवेज टेल यंग पीपल, गो टू द जिम।
दैट इज द मोस्ट एंटी एजिंग थिंग यू कैन डू. ये क्रीम लोशन पोशन लगाने से कुछ नहीं होता. चित्रपटाचा मोठा पडदा आणि टीव्हीच्या छोट्या पडद्याचं हे जग सौंदर्य आणि व्यक्तिमत्वाच्या भपक्याला सलाम करतं. त्यामुळे चिरतरुण दिसणं ही इथे काम करणाऱ्यांची गरज आहे. पण चिरतरुण दिसण्याचा हा प्रयत्न व्यायाम आणि समतोल आहारापेक्षा जेव्हा सौंदर्य टिकवणाऱ्या गोळ्या आणि औषधांपर्यंत पोहोचतो तेव्हा तो जीवघेणाही ठरू शकतो. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.